Remote sensing is defined as the science and some extent art of acquiring information about the object of interest without actual being in contact with it. Okay. Remote sensing म्हणजे काय? तर कुठल्याही वस्तूविषयी ठिकाणाविषयी आपल्याला माहिती कलेक्ट करायची, पण कशी की त्याच्या फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये न राहता. ओके. कुठल्याही प्रकारचा त्या वस्तूला किंवा त्या ठिकाणाला स्पर्श न करता आपल्याला काय करायचं, त्या वस्तूला किंवा ठिकाणाला स्पर्श न करता काय करायचंय, ती इन्फॉर्मेशन आपल्याला अक्वायर करायचे, कलेक्ट करायचे. ओके. दॅट इज अवर रिमोट सेन्सिंग. ओके. So this is done by sensing and recording reflected or emitted energy and processing, analyzing and applying that information. Okay. आता बघा रिमोट सेन्सिंग. ओके. रिमोट सेन्सिंगचं एखादं उदाहरण तुम्हाला माहिती? टीव्ही रिमोट. Yes, TV remote. Very good. Next. सॅटेलाइट. सॅटेलाइट कुठला कन्सेप्ट आहे? रिमोट सेन्सिंग. ओके. आणखी कुठला? सोनार, रडार. आणखी ओके. म्हणजे काय करतो आपण, इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. आता जर सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार केला तुम्ही, तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असे काही इक्विपमेंट आहेत की ज्याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग यूज केलेले, जसं की टोटल स्टेशन. ओके. टोटल स्टेशन हा रिमोट सेन्सिंगच्या आधारावरती तयार केलेला इक्विपमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, एकाच वेळेस पहिली गोष्ट फिजिकल जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते मेजर करू शकतो, अँगल मेजर करू शकतो, अँगल मेजर करू शकतो आणि हाईट मेजर करू शकतो, इलेव्हेशन. ओके. या तिन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेजर करू शकतो एकाच वेळेस. ओके. सो ते सुद्धा काय रिमोट सेन्सिंग वरती तयार केलेलं इक्विपमेंट आहे. सो अशा पद्धतीने आपण काय करतो, रिमोट सेन्सिंगची साधी डेफिनेशन काय, collecting or acquiring information of an object without being contact with it. Okay, simple. आता रिमोट सेन्सिंगच्या डेफिनेशन काय काय याच्यात वेगवेगळ्या दिलेले, पण आपली साधी सोपी डेफिनेशन काय, कलेक्टिंग और acquiring information of an object without being contact with it. एवढी सोपी डेफिनेशन. ओके. आता बघा, आता हे जे तुम्हाला दिसतंय या पिक्चर मध्ये, ओके, याच्यामध्ये काय दिसतंय, सॅटेलाइट थ्रू काहीतरी इन्फॉर्मेशन काय करायला लागलेत, कलेक्ट करायला लागलेत. बरोबर आहे. हा, मग ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतायत म्हणजे कुठलं, कशी कलेक्ट करतायत, विदाउट ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट. ओके. विदाउट ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट म्हणजे रिमोट सेन्सिंगचा कन्सेप्ट यूज करून कलेक्ट करतायत. आता बघा, याच्यामध्ये कलेक्ट करतायत म्हणजे काय करतायत, जो सन आहे तो एनर्जीचा सोर्स आहे. बरोबर आहे. हा, आणि त्याची सगळी एनर्जी कुठे येते, आपल्या पृथ्वीवरती. बरोबर आहे. मग त्यातली एनर्जी ते ऑब्जेक्ट जे आहेत ते काही ऍब्सॉर्ब करतायत आणि काही रिफ्लेक्ट करतायत. ओके. आणि ही जी रिफ्लेक्टेड झालेली जी एनर्जी आहे ती कोण सेन्स करते, सॅटेलाइट मध्ये बसवलेले सेन्सर. ओके. आणि ते सेन्स करून परत काय करतायत, ते डेटा कुठं पाठवतायत, जिथं आपलं स्टेशन्स आहेत. ओके. सॅटेलाइट पहिल्यांदा कॅप्चर करतायत आणि कुठं पाठवतायत, जिथं आपले स्टेशन बसवलेले आहेत, मॉनिटरिंग स्टेशन, त्याला पाठवतायत. बरोबर आहे. आणि तिथं तो डेटा सगळा प्रोसेस केला जातो आणि पुढे कुठं पाठवला जातो, आपण युजर. ओके. आपल्या मोबाईलवरती दिसतं का नाही आपल्याला, एक्झॅक्ट लोकेशन, मॅप, हे सगळं दिसतं का नाही. सो दिस इज रिमोट सेन्सिंग. ओके. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपण काय करतोय, माहिती अक्वायर करतोय, कलेक्ट करतोय. सो दॅट इज रिमोट सेन्सिंग विदाउट बिंग फिजिकल कॉन्टॅक्ट विथ इट. ओके. तर त्या ऑब्जेक्टला आपण कुठल्याही प्रकारे टच करतोय का, नाही. सो दॅट इज रिमोट सेन्सिंग. ओके. याची डायग्राम वगैरे तुमचं तुम्ही काढा नंतर.
नेक्स्ट याच्यामध्ये आता दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. ओके, जसं की तुम्ही या पिक्चर मध्ये बघू शकताय. ओके, 1 मिनिट, दिसतंय सगळ्यांना? येस. ओके, ऍक्टिव्ह. ओके, पहिला आपण कन्सेप्ट बघूया. Active sensor emit energy in order to scan object and areas whereupon a sensor then detects the measures and radiation that is reflected or backscattered from the target. Okay, so the radar and lidar are example of active remote sensing where the time delay between emission and return is measured, establishing the location, speed and direction of an object. Okay, so this is active. And passive sensors gather radiation that is emitted or reflected by the object or surrounding areas. Reflected sunlight is the most common source of radiation measured by passive sensor. Examples of passive remote sensors include film photography, infrared charge coupled devices and radiometers. Okay. ओके, ही रिमोट सेन्सिंगची ऍक्च्युअल डायग्राम आहे. ठीक आहे, त्याच्या आधी आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह बघू. ओके, आता पहिल्या पिक्चर मध्ये बघा काय दाखवलंय, ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सटर्नल सोर्स नाहीये एनर्जीचा. याच्यामध्ये काय केलं जाते, जे काही रडार वगैरे आहेत त्या टाइप मध्ये ते जे सेन्सर आहेत ते काय करतात, एनर्जी इमिट करतात, म्हणजे वेव्ह पास करतात. ओके, मग ह्या ज्या पास केलेल्या वेव्हज आहेत तिथं पृथ्वीवरती काय केल्या जातील, पहिल्यांदा आदळल्या जातील, बरोबर आहे, आणि तिथं त्या रिफ्लेक्ट होतील. ओके, त्या सगळ्या ज्या वेव्हज आहेत किंवा एनर्जी आहे ती रिफ्लेक्ट होईल आणि परत कुठं जाईल, सेम जिथं सेन्सर आपले बसवलेले आहेत तिथं, बरोबर आहे. म्हणजे काय करेल, सेन्सर पहिल्यांदा काय करेल, एनर्जी इमिट करेल आणि रिफ्लेक्टेड एनर्जी कॅच करेल. ओके, सो दॅट इज ऍक्टिव्ह. ओके, दॅट इज ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग. ओके, आणि पॅसिव्ह म्हणजे काय, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेन्सर काय करत नाहीत, एनर्जी इमिट करत नाहीत. ओके, तिथं काय केलं जातं, जो सन आहे, सन कडून आलेली जी एनर्जी आहे ती त्या ऑब्जेक्टवर पडते आणि जी एनर्जी रिफ्लेक्ट होते ती एनर्जी काय केली जाते, त्याच्यामध्ये बसवलेले सेन्सर सेन्स करतात. ओके, किंवा कॅच केली जाते, बरोबर आहे. सो दिस इज पॅसिव्ह अँड दिस इज ऍक्टिव्ह. ओके, म्हणजे ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग मध्ये स्वतः सेन्सर जे आहेत किंवा जी काही सिस्टीम आहे ती एनर्जी एमिट करते, वेव्ह जनरेट करतात आणि तेच वेव्ह परत कॅच करतात. ओके, रिफ्लेक्टेड वेव्ह, बरोबर. पण पॅसिव्ह मध्ये सोर्स हा वेगळा असतो, एनर्जीचा सोर्स हा वेगळा असतो, जे फक्त काय केलं जातं, रिफ्लेक्टेड एनर्जी फक्त कॅच केली जाते. समजलं सगळ्यांना? यस, ऑनलाईन? येस सर. ओके, सो दिस इज ऍक्टिव्ह रिमोट सेन्सिंग आणि पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. आता बघा, आपण एखाद्या मोबाईल मध्ये वगैरे काय करतो, पिक्चर क्लिक करतो किंवा फोटो काढतो, बरोबर आहे, किंवा कॅमेरा मधून फोटो काढतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण एनर्जी इमिट करतोय का, नाही. जी रिफ्लेक्टेड रेज आहेत म्हणजे जे प्रकाश किरण त्या ऑब्जेक्टवर पडतात ती एनर्जी आपण कॅच करतोय, बरोबर आहे. सो दॅट इज पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. समजलं? ओके, ही डायग्राम आहे बघा, इथं तुम्हाला दिसेल. पहिली गोष्ट काय आहे की सन जो आहे ती एनर्जी काय करतोय, प्रोड्यूस करतोय आणि ती कुठं जाते, पृथ्वीवरती, बरोबर आहे, जिथं ऑब्जेक्ट आहे तिथून ती रिफ्लेक्ट होते आणि कुठं जाते, सॅटेलाइट कडे, बरोबर आहे. मग सॅटेलाइट मधले बसवलेले सेन्सर हे काय करतात, सेन्स करतात आणि तो जो कलेक्टेड डेटा आहे ते कुठं पाठवतात, मॉनिटर स्टेशनला. ओके, मॉनिटर स्टेशन मध्ये तो जो डेटा आहे तो स्टोअर केला जातो, परत ते कुठं पाठवला जातो, प्रोसेसिंगला. ओके, प्रोसेसिंग करून तो डेटा परत कुठं पाठवला जातो, युजर कडे. ओके, दिस इज अ रिमोट सेन्सिंग. ओके, समजलं सगळ्यांना?
ओके, बाकीचं तुम्हाला नाहीये. ओके, आता काय जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, आता जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये फक्त एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये काय केलं जातं, पहिली गोष्ट डेटा कलेक्ट केला जातो. ओके, नेक्स्ट स्टोअर केला जातो, नंतर मॅनिप्युलेटिंग केला जातो, म्हणजे काय त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते, आणि तो रिट्रीव्ह केला जातो, ट्रान्सफॉर्म केला जातो आणि तुमच्या डिव्हाइसवर डिस्प्ले केला जातो. सो दिस इज अ सिस्टीम. ओके, दिस इज अ सिस्टीम. त्यालाच आपण काय म्हणतो, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता याच्यामध्ये एक दुसरा गोष्ट आहे, कुठली आपण डिटेल मध्ये बघूया. जिओग्राफी. ओके, जिओग्राफी मीन्स implies that locations of the data items are known or can be calculated in terms of geographic coordinates, that means latitude and longitude. Okay, geographic means एक्झॅक्ट लोकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघू शकताय, बरोबर आहे, बघताय तुम्ही. ते कशामध्ये असतं रे, त्याला काहीतरी कोऑर्डिनेट्स असतात, बरोबर आहे, कोऑर्डिनेट असतात. तुम्ही शिकलाय ते लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड, कशामध्ये शिकलाय, जिओग्राफी मध्ये आहे, बरोबर आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही सेकंड इयरला वगैरे गेला तर तुम्हाला हे डिटेल मध्ये, पण आता तुम्हाला जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ओके, तर याच्यामध्ये बघा, जे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड आहे, आता तुम्ही इथलं लोकेशन कोणाला तरी शेअर केलं, ओके, ते एक्झॅक्ट लोकेशन इथंच दाखवते, बरोबर आहे. कसं काय एक्झॅक्ट लोकेशन इथंच दाखवते, कारण का त्या पॉइंटचे काहीतरी कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, काहीतरी कोऑर्डिनेट्स आहेत, आणि ते कोऑर्डिनेट्स कशावरून ठरवले जातात, तर हे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड नुसार. ओके, तर ही इन्फॉर्मेशन, आता इन्फॉर्मेशन कुठली असणार आहे, आपली जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, आता इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या असतात, पण आपल्याला कन्सिडर करायची कुठली, आपली जी सिस्टीम आहे जीआयएस सिस्टीम, त्याच्यामध्ये कुठली इन्फॉर्मेशन असणार आहे, जिओग्राफिकल. ओके, रिलेटेड टू ओनली जिओग्राफिकल. ओके, ती इन्फॉर्मेशन असणार आहे, बरोबर आहे. जीआयएस लक्षात आले, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके, आता इन्फॉर्मेशन implies that the data in GIS are organized to yield useful knowledge, often as colored maps and images, but also as statistical graphics, tables, and various on-screen responses to interactive queries. ओके, आता इन्फॉर्मेशन आहे बघा. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जिओग्राफिक मॅप बघितला असेल, बरोबर आहे. आता सॅटेलाइटने इमेज घेतली, सॅटेलाइटने इमेज घेतली आणि तुम्हाला ती आहे अशी दाखवली, तुम्हाला काय कळेल का रे त्याच्यात, काही समजेल की बाबा इथं काय आहे, किंवा हा कशाचा मॅप आहे. त्याच्यामध्ये जर इन्फॉर्मेशन आपण इन्क्लूड नाही केली तर काय समजेल का. आता तुम्ही जे मॅप बघता नेटवरती, त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही एखादा पॉइंट क्लिक केला तर त्याच्याविषयी सगळी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते. समजा तिथं टेम्पल आहे, ओके, ते कुठलं टेम्पल आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत, किंवा ते ऍक्च्युअली कुठल्या ठिकाणी आहे, ते कुठल्या देवाचं आहे, किंवा कुठल्या, म्हणजे त्यात रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. का फक्त मॅप दिसतो, आणि फक्त मॅप दिसत असेल तर तुम्हाला काही समजणार आहे का, नाही, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये ऍड केली, मग टेबल असतील, लाईन असतील, वेगवेगळे नॉमेनक्लेचर असेल, दॅट इज इन्फॉर्मेशन. ओके, ती इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायची, म्हणजे ती इन्फॉर्मेशन. ओके, पहिलं झालं जिओग्राफिक, दुसरी झाली इन्फॉर्मेशन, आणि हे करण्यासाठी जी सिस्टीम लागते त्याला काय म्हणतो आपण, सिस्टीम. ओके, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, लक्षात येते. ओके, इन सिस्टीम implies that GIS is made up from several interrelated and linked components with different functions. Thus, GIS have functional capabilities for data capture, input, manipulation, transformation, visualization, combinations, queries, analysis, modeling, and output. Okay,
म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये काय केलं जातं, जी तुमची जिओग्राफिकल मॅप आहे आणि इन्फॉर्मेशन आहे त्याचं कॉम्बिनेशन केलं जातं आणि त्याच्यामध्ये सुधारणा करून तुम्हाला ते आउटपुट दिलं जातं. लक्षात आलं? सो दिस इज जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. लक्षात येते? रिमोट सेन्सिंगनी सेन्स केलेला डेटा त्याच्यावरती प्रक्रिया करतो, प्रक्रिया करून त्याच्यामध्ये ऍडिशनल इन्फॉर्मेशन ऍड करतो आणि ती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाठवतो. दॅट इज जीआयएस सिस्टीम. समजलं? काय चालू आहे रे बा? ओके ठीक. ओके, जीआय ची फॉर्मल डेफिनेशन बघूया. A system for capturing, storing, checking, integrating, manipulating, analyzing, and displaying data which are is specially referenced to the earth. This is normally considered to involve a specially referenced computer database and appropriate applications software. Okay, आता ही फॉर्मल डेफिनेशन आहे. ओके ठीक आहे. पण याच्यामध्ये सिस्टीम म्हणजे कुठले कुठले? तुमचा स्कॅनर आला. ओके, म्हणजे तुमची जी कॉम्प्युटर सिस्टीम आहे ती पूर्ण सिस्टीम आली, हे त्याचे कॉम्पोनंट आहेत. त्याच्याबरोबर त्याला लागणारे सॉफ्टवेअर आले, स्किल्ड पर्सन आले. हे सगळे आपण वन बाय वन बघूया त्याच्यामध्ये. पण हे काय आहेत? कंपोनंट आहेत. ओके नेक्स्ट. ओके, ऍक्च्युअली प्रोसेस कशी होते बघा. जीआय ची प्रोसेस, पहिला काय केला जातो? डेटा कॅप्चर केला जातो. ओके, नंतर काय केलं जातं? रजिस्टर मॅप बेस तयार केला जातो त्या डेटावरून. नंतर इंटरप्रिट डेटा म्हणजे त्या डेटामधून अनालिसिस केलं जातं आणि त्याला इंटरप्रेट केलं जातं. कन्वर्ट डेटा टू डिजिटल फॉर्मॅट. ओके, जो काही डेटा तुमचा असणार आहे, मग समजा तो हार्ड कॉपी मध्ये असेल, तो सुद्धा डेटा तुम्हाला काय करायचा आहे? डिजिटल फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, आता समजा माझ्याकडे एखादा मॅप आहे. ओके, हा माझ्याकडे मॅप आहे. ओके, मी प्रत्येक वेळेस हा मॅप किंवा बंच ऑफ मॅप आहे, हा माझ्याकडे काय बंच आहे मॅपचा, तर मी सगळीकडे कॅरी करू शकतोय का? नाही, बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आता हा माझ्याकडे मॅप आहे आणि मला काहीतरी याच्यामध्ये अपडेट करायचंय. ओके, तर मी याच्यामध्ये अपडेट करू शकतोय का? करू शकतोय ना. ओके, करू शकतोय. एक वेळेस मी पेनाने काहीतरी लिहिलं, याच्यावरती काहीतरी मॉडिफिकेशन केलं, मला दुसऱ्या वेळेस तिथं मॉडिफिकेशन करणं शक्य आहे का? नाही, बरोबर आहे. म्हणजे जे काही चेंजेस आहेत ते आपण एकदाच करू शकतो. ओके, आणि हा मला सगळीकडे कॅरी करणं सोपं आहे का? नाही. आता समजा मला याच्यामधला पंढरपूरचा, माझ्याकडे पंढरपूरचा सगळा मॅप आहे, बरोबर आहे, पण पंढरपूरचा एक्झॅक्ट एखाद्या लोकेशनची मला सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे, याच्यामध्ये अवेलेबल असेल ही. ओके, मला ती शोधत बसणं शक्य आहे का? मला ते शोधायला एक 15-20 मिनिटं जाणार, बरोबर आहे. मग त्याच्याविषयी मला सगळी माहिती तिथं अवेलेबलच असेल असं नाही, बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये वेळ जातोय. ओके, टाइम कन्झ्युमिंग आहे आणि कॅरी करणं सुद्धा मुश्किल आहे, बरोबर आहे. पण हा डेटा जर मी डिजिटलाइज केला तर मी प्रत्येक वेळेस मॉडिफिकेशन करू शकणार आहे, बरोबर आहे. तुम्ही मॉडिफिकेशन करू शकताय डिजिटल फॉर्मॅट मधला डेटा. ओके, आणि तो डेटा, तो जो काही स्पेसिफिक डेटा आहे तो तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे. तुमच्याकडे नेट आहे, बरोबर आहे, तुम्ही कुठेही बसून तो ऍक्सेस करू शकता, बरोबर आहे. तुम्ही एखादे जर इन्फॉर्मेशन गुगलवरती सर्च केली, विदिन सेकंड तुम्हाला मिळून जाते. अशी शोधत बसायची गरज आहे का? नाही. असा मॅप कॅरी करायची गरज आहे का? नाही. म्हणजे हे डिजिटलचे फायदे आहे. लक्षात आलं? मग आता बघा, नंतर काय केला जातो? तो सगळा डेटा स्टोअर केला जातो कॉम्प्युटरमध्ये, नंतर प्रोसेस केला जातो आणि डिस्प्ले केला जातो, दॅट इज आउटपुट. सो ही पूर्ण जी काय प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रोसेस ऑफ जीआयएस. ओके, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम. समजलं सगळ्यांना? ओके, बघा आता हे कसं लेअर मध्ये साठवलं जातं. आता समजा की पहिला जो पिक्चर आहे खाली तुम्हाला दिसतंय, ते समजा कशाने सेन्स केलेला आहे? तुमच्या सॅटेलाइटने, बरोबर आहे. मग याच्यामध्ये जे लेअर दिसत आहेत हे वेगवेगळ्या इन्फॉर्मेशनचे लेअर आहेत.
ओके, आता तुम्ही एक्झॅक्ट त्याची आपल्याकडे हे असेल, इमेज असेल तुम्हाला दाखवतो. ते तुम्हाला एवढं सगळं नाहीये, फक्त जेवढं आपण घेतोय तेवढंच आहे. ओके, आता बघा हे रिअल वर्ल्ड आहे. ओके, याच्यावरती काहीतरी मॅप दिसतोय. ओके, आणि हे लेअर मध्ये असे पूर्ण स्टोअर केली जाते आणि त्याचा पूर्ण बनून तुम्हाला काय दिसतो, असा मॅप दिसतो. बरोबर आहे. एक्झॅक्ट तुम्हाला काय दिसतो, मॅप दिसतो, त्याचे सगळे लोकेशन दिसतात, त्याचे कोऑर्डिनेट दिसतात. तर या पद्धतीने ते वर्क केलं जातं. ओके, आता कंपोनंट्स बघूया. कंपोनंट्स ऑफ GIS. ओके, कम्प्युटर सिस्टीम, दिस इज अ कंपोनंट ऑफ GIS. ओके, जी काही कम्प्युटर सिस्टीम असेल ती सगळी तुमची काय आहे, GIS चा एक कंपोनंट आहे. इट इन्क्लूड CPU, व्हिडिओ, कीबोर्ड, माउस, प्लॉटर, प्रिंटर, CD, DVD, ड्राईव्ह एक्सेट्रा टू स्टोअर, प्रोसेस अँड प्रेझेंट स्पेशल डेटा. तर जी काही कम्प्युटर सिस्टीम आहे ती सगळी तुमची काय असणार आहे, एक कंपोनंट GIS चा. ओके, नेक्स्ट सॉफ्टवेअर. आता ते सगळं चालवण्यासाठी सॉफ्टवेअर पण गरज आहे. स्पेसिफिक सॉफ्टवेअर कुठले असणार आहेत आपले, जिओग्राफिकशी रिलेटेड. ओके, मग त्याच्यामध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर आहेत बघा. ArcGIS, MapInfo, Geometrica, Autodesk Map to perform GIS operations. So these are the softwares. So next, data. Geographical data in form of hard copy map, digital map, aerial photos, satellite images, statistical tables, other documents used for GIS operations. So whatever data related to geographic, so this is data. मग हार्ड कॉपी मध्ये असू दे किंवा सॉफ्ट कॉपी मध्ये असू द्या, हे सुद्धा एक काय आपलं कंपोनंट आहे. कशाचं, GIS. ओके, नेक्स्ट प्रोसिजर अँड अनालिसिस. टू कम्प्लीट टास्क, प्रोसिजर अँड परफॉर्मिंग युझिंग हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सो प्रोसिजर अँड अनालिसिस ते सुद्धा आपलं काय कंपोनंट आहे. नेक्स्ट, एक्सपर्ट अँड स्किल्ड पर्सनल. ओके, एक्सपर्ट विथ नॉलेज एरिया रिक्वायर्ड टू अप्लाय GIS प्रॉपरली. डिफरंट टाइप्स ऑफ युजर्स आर युजिंग GIS ॲट डिफरंट लेवल्स. ओके, तर कंपोनंट लास्टचा काय, एक्सपर्ट. ओके, जो काही डेटा आपण कन्वर्ट करतो किंवा त्याच्यावरती प्रोसेस करतो त्याच्यासाठी काय रिक्वायर्ड आहे, एक्सपर्टची गरज आहे, ज्याला नॉलेज आहे तोच हँडल करू शकतो. ओके, सो दिस आर द कंपोनंट्स ऑफ GIS. ओके, नेक्स्ट applications we'll see. Okay, just we'll see advantages. Geospatial data are better maintained in standard format. तर जो काही डेटा आहे तो काय केला जातो, एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये स्टोअर केला जातो. बरोबर आहे. जो की आपल्याकडे डेटा आहे, जे आपण हार्ड कॉपी मध्ये स्टोअर करतो तो सगळा डेटा आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणि प्रत्येक वेळेस अपडेट करू शकतो अशा फॉर्मॅट मध्ये आपण स्टोअर करू शकतो. ओके, नेक्स्ट, रिव्हिजन अँड अपडेटिंग आर इझियर. आता हार्ड कॉपी मध्ये मला व्यवस्थित अपडेट करता येतं का, नाही, पण सॉफ्ट कॉपी मध्ये मी एकदम व्यवस्थित अपडेट करू शकतो आणि ते इझिली करू शकतो कुठेही बसून. ओके, सो दॅट इज advantage. Okay, next, geospatial data and information are easier to search, analyze and represent. आता तुम्ही बघताय किती सोपं आहे. जो काही डेटा आहे जिओस्पेशियल डेटा, तो आपण किती व्यवस्थित सर्च करू शकतो. विदिन सेकंड आपण कुठलीही गोष्ट माहिती करून घेऊ शकतो, तो रिप्रेझेंट करू शकतो. ओके, लगेच डिस्प्ले होतं. बरोबर आहे. तर हा कशाचा फायदा आहे, GIS चा. ओके, नेक्स्ट, मोर व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट. ओके, प्रत्येक वेळेस आपण अपडेट करतो. ओके, त्याच्यामुळे आपला टाइम वाचतो. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय की हा व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट आहे. जिओस्पेशियल डेटा कॅन बी शेअर्ड अँड एक्सचेंज फ्रीली. म्हणजे आपण कधी शेअर करू शकतो आणि एक्सचेंज करू शकतो. प्रोडक्टिव्हिटी ऑफ द स्टाफ इज इम्प्रूव्ड अँड मोर इफिशियंट. टाइम अँड मनी आर सेव्ड. बेटर डिसिजन्स कॅन बी टेकन. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय, टाइम वाचला त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढली. ओके, टाइम वाचला याचा अर्थ आपला खर्च कमी झाला. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याकडे टाइम वाचतो आणि कुठलाही मॅप आपण विदिन सेकंड आपल्या डोळ्यासमोर येतो.
तो सगळा व्यवस्थित अपडेट झालेला मॅप असतो, त्यामुळे आपण बेटर डिसिजन घेऊ शकतो. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ GIS. आणि हा कुठल्या फील्ड मध्ये ऍप्लिकेबल आहे बघा, ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये अप्लाय केला जातो, आर्किओलॉजी, आर्किटेक्चर अँड लँडस्केप, आर्क बिझनेस, कम्प्युटर सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, जर्नलिझम, इंजिनिअरिंग, मिलिटरी सायन्स, नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट, जिओग्राफी, जिओलॉजी, मेट्रोलॉजी, ओशिनोग्राफी, लॉ एन्फोर्समेंट, पब्लिक हेल्थ, हिस्ट्री, सोशियोलॉजी, अर्बन रिजनल प्लॅनिंग. ओके, म्हणजे जवळजवळ सगळ्या फील्डमध्ये आपण हा अप्लाय करतो. ओके, GIS ची गरज आपल्याला सगळीकडे भासते. ओके, आता ऍग्रिकल्चरचं तुम्हाला माहिती आहे की फार्म मॅनेजमेंट कसं केलं जातं, किंवा फार्म मॅनेजमेंट जर पूर्ण आपल्याला महाराष्ट्राचा डेटा जर ठेवायचा असेल तर आपण त्या सिस्टीम मध्ये ठेवू शकतो. किती प्रोडक्ट म्हणजे किती क्रॉप प्रोडक्शन झालेलं आहे, किंवा कुठल्या भागात काय पिकलेलं आहे, किंवा किती लागवड झालेली, ह्या सगळा डेटा आपण याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. किंवा क्रॉप मॉनिटरिंग करू शकतो की बाबा कुठलं डिसीज आलंय का, किती वाढ झालेली आहे, किंवा ह्या सगळ्या जे शेती रिलेटेड जे काय ऍक्टिव्हिटी आहेत ऍग्रिकल्चरल रिलेटेड, हे सगळं आपण याच्यावरती मॅनेज करू शकतो. सो तसंच प्रत्येक नॅचरल रिसोर्सेस मॅनेजमेंट करू शकतो, जसं की फॉरेस्ट्री असेल, इकॉलॉजी असेल, मायनिंग असेल, पेट्रोलियम, वॉटर रिसोर्सेस असतील. ओके, तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये मॅनेज करू शकतो. ओके, सो GIS समजलं सगळ्यांना. आता लास्ट नेक्स्ट टॉपिक आहे, दॅट इज GPS. ओके, GIS GPS हे तुम्हाला फक्त इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तरी पण आपण बऱ्यापैकी डिटेल मध्ये घेतलं. ओके, ऍक्च्युली GIS चं वर्क कसं होतं, काय असतं, कंपोनंट वगैरे सगळं घेतलं. ओके, आता लास्ट आहे तो म्हणजे GPS. आता लास्ट टॉपिक मध्ये काय काय असणार आहे, सर्वेइंग, क्लासिफिकेशन ऑफ सर्वेइंग, रिमोट सेन्सिंग, GIS अँड GPS. ओके, ह्या सगळ्या 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. थर्ड चॅप्टर मध्ये जे तुम्ही दररोज बघताय तेच आहे, पण तुम्हाला ते सगळं लिहिता आलं पाहिजे, कंपोनंट्स ऑफ बिल्डिंग. ओके, सेकंड चॅप्टर थोडासा वेगळा आहे, पण आपण डिटेल मध्ये कव्हर केलेला आहे, त्याला तेवढा आपण वेळ दिलेला आहे, बरोबर आहे. आणि फर्स्ट चॅप्टर मध्ये तर इंट्रोडक्शन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके, तो पण व्यवस्थित आहे. याच्या रिलेटेड तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही भेटू शकता, तुम्हाला एखादा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, सो विल मूव टुवर्ड्स आवर लास्ट पॉइंट, दॅट इज GPS. Is it visible to all of you? Yes, sir. Yes. Okay. What is mean by GPS? Global Positioning System. तुम्ही सगळे यूज करताय GPS, लोकेशन शेअर करताय, लाईव्ह लोकेशन, म्हणजे तुम्ही सध्या यूज करताय. ओके, आता ही GPS सिस्टीम जी आहे त्याला आपण काय म्हणतोय, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. ओके, ही कोणाची सिस्टीम आहे रे, काय माहितीये, जनरल आयडिया कुणाचे, इन द सेन्स कुणी तयार केलेली आहे, किंवा कुठल्या कंट्रीचे आहे, किंवा आपल्या भारताचे आहे? युनायटेड स्टेट्स. येस, युनायटेड स्टेट्स. ओके, विल सी इन डिटेल. The Global Positioning System is a satellite-based radio navigation system for determination of precise position and time using radio signals from the satellite in real time or in a post-processing mode. Okay, तुमचं रिअल टाइम तुम्ही काय करताय, तुमच्या लोकेशन शेअर करताय, बरोबर आहे. किंवा तुम्ही दुसऱ्याचं लोकेशन बघू शकताय, किंवा हा जो डेटा आहे तो रिअल टाइम ट्रान्सफर केला जातो. रिअल टाइम म्हणजे काय, लाईव्ह डेटा. ओके, जो एकदम तुम्ही आत्ता या क्षणाला जे काय
मूव्ह करताय ते सगळं तुमच्या ज्यांना शेअर केलंय त्यांना दिसणार. ओके, सो दिस इज लाईव्ह डेटा. ओके, the navigation satellite timing or ranging global positioning system, that is NavStar GPS, developed by the US Department of Defense, that is DoD. It permits user with suitable receiver to establish their position, speed, time, and land, sea, or in the air at any time of the day or night and in any weather condition. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय की हा 24 तास आणि 12 महिने चालू असतो. बरोबर आहे, म्हणजे याच्यावरती कुठल्याही वेदरचा इफेक्ट होत नाही. ओके, म्हणजे तुम्हाला ही सिस्टीम नेहमी 24 आवर्स चालू असते. याच्या कुठल्याही वेदरचा परिणाम होत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कुणाची सिस्टीम आहे? अमेरिकेची. ओके, युनायटेड स्टेट्स, US. ओके, कुणी तयार केलेली आहे? त्यांच्या डिफेन्स डिपार्टमेंटने. ओके, डिफेन्स डिपार्टमेंटने तयार केलेली, बरोबर आहे. आणि ही सिस्टीम त्यांनी सगळ्या जगाला कमर्शियलाइज केली. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यांना वापरायला दिलेले. बरोबर आहे, जीपीएस. ओके, जीपीएस कोणाचे? अमेरिकेची. लक्षात ठेवा, आतापर्यंत माहिती होतं नाही. बरोबर आहे, पण आता लक्षात ठेवा ती अमेरिकेची. म्हणजे अमेरिका किती स्ट्रॉंग आहे लक्षात ठेवा. आपल्या इथली प्रत्येक ठिकाणचं लोकेशनचा डेटा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. तुमच्याकडे आहे अमेरिकेतल्या प्रत्येक ठिकाणचा डेटा? नाही. बरोबर आहे, म्हणजे किती स्ट्रॉंग आहे बघा. म्हणजे जगातल्या प्रत्येक ठिकाणचा डेटा कुणाकडे आहे? अमेरिकेकडे आहे. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही आता बऱ्याच गोष्टी बघितल्या असतील. अमेरिकेचं कसं वर्चस्व आहे. पहिली गोष्ट, मायक्रोसॉफ्ट कुणाचे? अमेरिकेचे. ओके, सगळ्या कॉम्प्युटर सिस्टीम कशावरती चालतात? विंडोज. ओके, मायक्रोसॉफ्ट. ओके, नेक्स्ट, जीपीएस कुणाचं आहे? इंटरनेट कुणाचं आहे? ओके, बर, ठीक आहे. फेसबुक कुणाचं आहे? काय सर? टेस्ला कुणाची? ऐकताय, मोठ्या मोठ्या कंपनीज वगैरे आहेत त्या सगळ्या. म्हणजे एखादा देश कुठल्या पद्धतीने स्ट्रॉंग बनतो. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण का तुम्ही बघताय सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. बरोबर आहे, आणि युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये निर्बंध कोण कुणावर लादतंय? अमेरिका दुसऱ्या कंट्रीवर. ओके, म्हणजे जगात कुठेही काही झालं तरी निर्बंध कोण लादतंय? अमेरिका. म्हणजे काय, जो पॉवरफुल कंट्री आहे तीच दुसऱ्यावरती निर्बंध लागू शकते. बरोबर आहे की नाही? मग कुठल्या सेन्स मध्ये ते पॉवरफुल आहे लक्षात ठेवा. म्हणजे पॉवरफुल कुठल्या गोष्टीत आपण बनू शकतो. निर्बंध लादण्याचा अधिकार कुणाकडे आहे? असं कुठं लिहून ठेवलंय? पण निर्बंध कोण लागतंय? अमेरिका. बरोबर आहे, म्हणजे पॉवरफुल नेशन कुठल्या बाबतीत, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर नेशन पॉवरफुल झाला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. बरोबर आहे, म्हणजे ह्या गोष्टींनी तो पुढे आहे, त्यामुळे जगाचा तो लीडर आहे. बरोबर आहे, ती कंट्री जगाचा लीडर आहे. तर ह्या गोष्टी असतात. ओके, समजलं सगळ्यांना? बरं, आता ठीक आहे, ही जीपीएस सिस्टीम ही अमेरिकेची आहे, ही सगळ्या जगामध्ये फेमस आहे. बरोबर आहे, तशी प्रत्येक कंट्रीची काहीतरी सिस्टीम असेल की नाही? येस सर. भारताची आहे कुठली? हो सर, आहे. काय नाव आहे त्याचा? नेविक. यस, नेविक. ओके, व्हेरी गुड. तर प्रत्येक कंट्रीची ही सेपरेट काहीतरी सिस्टीम असते, त्याला त्यांनी काहीतरी नावं दिली असतील. ओके, तुमच्याकडे आता नेट आहे, म्हणजे सगळ्या जगाचं नॉलेज तुम्हाला विदिन एका सेकंदात मिळू शकतं. तुम्ही सर्च करू शकता.
पण ही जीपीएस एवढी फेमस का झाली, एवढी स्ट्रॉंग का आहे, हा तर ती जीपीएस आपल्याला बघायचे, फंडामेंटल्स ऑफ जीपीएस. ओके, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण बघूया का? राहू दे, आपल्याला गरज नाहीये का बघूया? ओके ठीक आहे, बघूया. The transit NNSS, the satellite navigation system operational prior to GPS launched in 1958 by the US Navy. It became operational in 1964 and was made available to civilian users in 1967. आता बघा, यांनी जीपीएस सिस्टीम कधी बनवली, कधी लॉन्च केली? 1958 ला. ओके, परत यांची हे ऑपरेशनल कधी झाली? 1964 ला. आणि यांनी ही सगळ्या पब्लिकला अवेलेबल कधी केली? 1967 ला. ओके, पण त्याच्यामध्ये काय लॅक्युनाज वगैरे होते, त्यांनी परत ते मॉडिफाईड केले. बघा कसे. द सिस्टीम comprising 5 satellite at 1075 kilometer altitude was phased out in the early 90s. This system has now been replaced by the Navstar GPS. Navstar चा लॉंग फॉर्म तुम्ही आधी बघितलेला आहे. In an extension multi-billion dollar project launched in 1972 as a joint services program of US Air Force, Navy, Army, Marines and Defense Mapping Agency in 3 phases. The GPS system became fully operational and available to the commercial users by early 90s. Okay, म्हणजे 1990च्या एकदम पहिल्यांदा काय झाली, ही सगळ्यांना फुल्ली ऑपरेशनल झाली. ओके, आता बघा, त्यांनी जो आपल्याला ऍक्सेस दिलाय तेवढंच आपण बघू शकतो. ओके, आपण जेवढं बघू शकतो त्याच्यापेक्षा ही ती सिस्टीम स्ट्रॉंग असू शकेल, बरोबर आहे. पण त्यांनी जेवढा ऍक्सेस प्रोव्हाइड केला तेवढंच आपण बघू शकतो. म्हणजे त्यांची सिस्टीम किती स्ट्रॉंग असेल बघा. आता ज्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की आपल्या इथं कुठली तरी चाचणी घेण्यात आली, हा अणुबॉम्ब रिलेटेड किंवा ॲटॉमिक एनर्जी रिलेटेड. ओके, त्याच्यावरती मूवी पण निघाला होता, बरोबर आहे, निघाला होता. कुठला मूवी होता रे? बघितलंय सगळ्यांनी? त्याच्यामध्ये ते दाखवलं होतं बघा की हातामध्ये जे वॉच आहे, हा त्याच्यामधलं टायमिंग सुद्धा ते कॅप्चर करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे एवढी स्ट्रॉंग ती सिस्टीम आहे. आपल्याला ऍक्सेस आहे का तेवढा? आहे का? म्हणजे असू शकता की नाही? म्हणजे तेवढी स्ट्रॉंग ती सिस्टीम असू शकते की नाही? म्हणजे लक्षात घ्या की अमेरिका जगावरती कशी नजर ठेवते, बरोबर आहे. आणि ते आपण टेस्ट वगैरे घेतली आणि ते कुठल्या प्रकारे सक्सेस झाली आणि त्याचे बेनिफिट आता आपण बघतोय. म्हणजे आपण त्या बाबतीत स्ट्रॉंग झालो. तर तेवढी ती सिस्टीम स्ट्रॉंग असू शकते, पण आपल्याकडं लिमिटेड ऍक्सेस आहे, जो की कमर्शियल साठी त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तर जीपीएस सिस्टीम ही मेजर 3 सेगमेंट मध्ये डिवाइड केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये 3 सेगमेंट असतात. फर्स्ट वन, स्पेस सेगमेंट, कन्सिस्ट ऑफ अ constellation of 24 satellite orbiting the earth at an altitude of 20,200 किलोमीटर. त्याची उंची किती असते पृथ्वीपासून? 20,200 किलोमीटर. These satellites act as reference point from which receivers on the ground determine their position. Okay, आणि नेक्स्ट जो सेगमेंट आहे तो काय आहे? कंट्रोल सेगमेंट, consist of 5 stations here on earth with track the satellites. and last जो आहे तो user segment consist of antennas and receivers processors. Okay, कुठले कुठले सेगमेंट आहेत? स्पेस सेगमेंट, कंट्रोल सेगमेंट अँड थर्ड युजर सेगमेंट, जो की तुम्ही अँटेनाज किंवा रिसिव्हर जे सिग्नल तुम्ही रिसीव्ह करताय तुमच्या मोबाईल वरती तुम्ही बघताय, सो दॅट इज युअर रिसिव्हर सेगमेंट. ओके, आणि कंट्रोल सेगमेंट काय?
की ज्याच्यामध्ये तुम्ही जो काही डेटा आहे कॅप्चर केलेला त्याच्यावरती प्रोसेस करताय आणि तो पुढे पाठवताय किंवा त्या सॅटेलाइटला कंट्रोल करताय. आणि या सगळ्या सिस्टीम मध्ये किती सॅटेलाइट आहेत? 24 सॅटेलाइट. जीपीएस मध्ये किती सॅटेलाइट? 24 सॅटेलाइट. ओके, आता याचं ऑपरेशन बघूया आपण. इन द स्पेस सेगमेंट देर इज अ मिनिमम ऑफ 24 ऑपरेशनल NavStar, that is navigation satellite, timing and ranging satellite in space. Usually there are approximately 27, but this number changes constantly as satellites are commissioned, put into operation and decommissioned, removed from operation. They orbit the earth every 12 hours at an altitude of about 20,200 किलोमीटर. आता बघा याच्यामध्ये 24 सॅटेलाइट आहेत, पण नॉर्मली किती असतात? 27. पण याच्यामध्ये काय असतात की काही सॅटेलाइट ऑपरेशन मध्ये येतात, म्हणजे कंटिन्युअसली ऑपरेशन मध्ये किती पाहिजेत? 24. ओके, पण याच्यामधले काही रिमूव्ह केले जातात आणि काही ऑपरेशनल केले जातात. सो कॉन्स्टंट ची फिगर आहे ती किती मेंटेन केली जाते? 24 सॅटेलाइट. ओके, आणि त्याची अल्टिट्यूड किती असते? 20,200 किलोमीटर. The satellites are grouped into 6 orbits, each inclined at 55 degrees to the equatorial plane and evenly spaced at 60 degrees apart. Each satellite transmits radio signals that are marked with unique identifying code. Okay, आता बघा हे जे सगळे सॅटेलाइट आहेत ते किती ऑर्बिट मध्ये डिवाइड केलेले आहेत? 6 ऑर्बिट मध्ये. ओके, म्हणजे एका ऑर्बिट मध्ये किती असतील? 4. ओके, हे सगळे सॅटेलाइट जे आहेत ते 6 ऑर्बिट मध्ये डिवाइड केलेले आहेत. एका ऑर्बिट मध्ये किती असणार? 4 असणार. बरोबर. आणि हे each inclined at 55 degree to the equatorial plane. आणि हा इन्क्लाइन किती डिग्रीने? 55 डिग्रीने. ओके, आणि काय म्हटलेलं आहे? इव्हनली स्पेस्ड ॲट 60 डिग्रीज अपार्ट. आणि 60 डिग्रीना एकमेकांपासून काय केलेलं आहे? विभागलेलं आहे. ओके, आता बघा ऍक्च्युली हे जे आहे वरती दिसतंय ते तुम्हाला स्पेस सेगमेंट आहे. ग्राउंड अँटेना आहेत, हे मॉनिटर स्टेशन दॅट इज कंट्रोल सेगमेंट, आणि युजर सेगमेंट जे की तुम्ही यूज करताय. ओके, स्पेस सेगमेंट आपण बघितलं 24 सॅटेलाइट आहेत. ते सगळं झालेलं आहे. कंट्रोल सेगमेंट मध्ये काय काय असतं बघा? मास्टर कंट्रोल सिस्टीम, मॉनिटर स्टेशन, ग्राउंड अँटेनाज. ओके, हे तुम्हाला ग्राउंड अँटेना तुम्हाला दिसतील या पद्धतीनं कधी कधी असतात. फक्त याचा वरती शेप असा दिसतोय, पण आज सिस्टीम ही वेगळी असते. या पद्धतीनं तुम्ही बघितला. आणि हा युजर सेगमेंट जो की तुम्ही काय करताय? रिसीव्ह करताय किंवा सिग्नल सेंड करताय. ओके, आता याचं दुसरं एक उदाहरण सांगतो. एका वेळेस तुम्हाला मिनिमम 4 सॅटेलाइट तुमच्या रेंज मध्ये पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला काय होतं की एक्झॅक्ट लोकेशन, टाइम आणि तुमची मुवमेंट समजते. ओके, आता बघा पहिला जो एक सॅटेलाइट आहे रेंज मध्ये, त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित तो डेटा दिसणार नाही. 2 असतील त्यावेळेस सुद्धा दिसणार नाही. पण ज्यावेळेस 3 असतील, यू हॅव अ पोझिशन बट नो चेक ऑन इट्स क्वालिटी. तुम्हाला एक्झॅक्ट पोझिशन मिळेल, पण ते खरंच ती पोझिशन आहे का नाही हे काही सांगू शकत नाही. पण ज्या वेळेस तुमचे हे सॅटेलाइट 4 रेंज मध्ये असतील त्यावेळेस काय? विथ 1 मिनिट, with 4 satellite you get a precise point for your position and
यू ऑल्सो हे दिसत नाहीये खालचं, एक मिनिट. Okay, with 4 satellite you get a precise point for your position and you also know your elevation. Okay, आता बघा, 1 minute, I will share this. Okay, is it visible? ओके, तर 4 ज्या वेळेस सॅटेलाइट तुम्हाला रेंज मध्ये असतील, म्हणजे जीपीएस प्रत्येक वेळेस तुम्हाला जर तुम्ही ते खरंच रिसिव्हर घेऊन बघितला तर तुम्हाला एक 5-6 सॅटेलाइट रेंज मध्ये असलेले दिसतील. ओके, पण मिनिमम किती हवेत? 4 सॅटेलाइट. ओके, जेणेकरून काय होईल की तुमचं एक्झॅक्ट लोकेशन माहिती होईल, टाइम माहिती होईल आणि तुमचं इलेव्हेशन. ओके, म्हणजे तुमच्या त्या ऑब्जेक्टची हाईट, इथपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम ॲक्युरेट माहिती होती. आणि याचा उपयोग आपण कशामध्ये करतो? सर्वे मध्ये. ओके, जे जिओडेटिकल सर्वे वगैरे आहेत मोठ्या प्रमाणावर आपण करतो. जिओडेटिकल सर्वे कितीच्या पुढे असतात? किती स्क्वेअर किलोमीटर सर्वे असतो जिओडेटिकल सर्वे आणि प्लेन सर्वे? यस, what is the range of geodetical survey or plane survey? Online. Plane survey 260. 260. Little bit correction. 250. Okay. 250 किलोमीटर पर्यंत आपण काय करू शकतो? प्लेन सर्वे. आणि मोर दॅन 250 स्क्वेअर किलोमीटर we have to do geodetical survey. Okay, समजलं सगळ्यांना? Yes, sir. Okay. ओके, जीपीएस समजलं सगळ्यांना? ओके, तर याची असाइनमेंट कधी कंप्लीट करताय? 1, 2, 3. यस, okay, I will upload today only. Yes, सर असाइनमेंट अपलोड केलं का? हां, तर सगळ्या असाइनमेंट आज अपलोड केल्या जातील आणि सगळ्यांनी तुमची नोटबुक कंप्लीट करा, सगळ्या असाइनमेंट कंप्लीट करा आणि सर असाइनमेंट एमसीक्यू आहेत का? यस, असाइनमेंट एमसीक्यू आहेत का? असाइनमेंट एमसीक्यू सगळे आहेत, अपलोड केल्या जातील. ओके, सगळ्यांनी सॉल्व करा आणि अपलोड करा आणि तुमची नोटबुक कंप्लीट करा. होता होईल तेवढं लवकर सगळ्यांनी कंप्लीट करा. ओके, एमसीक्यू जर लिहायचे असतील तर लिहा, पण असाइनमेंट कंप्लीट करा. ठीक आहे? Okay, our time is over, so we'll stop Sir, here. notes Thank upload you. करा. Okay, no problem. Upload.